नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 25व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. श्री ब्रह्मानंद गुरूंच्या लीला आणि आठवणी 23. श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा मुक्काम श्री क्षेत्र व्यंकटपूरला होता. श्री गुरूही त्यांच्याबरोबर तिथे होते. एके दिवशी संध्याकाळी दिवे लावणीनंतर मद्रासकडच्या बाजूचे 100 आसामी व्यंकटपुराला आले. त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांचं दर्शन घेतलं. थोडा वेळ वाट पाहिली आणि श्री गुरूंना आम्हाला जेवायला वाढा म्हणू लागले. तो दिवस एका दिवशीचा असल्यामुळे श्री गुरूंच्या पद्धतीप्रमाणे जेवायची काही व्यवस्था नव्हती. श्री गुरूंनी त्यांना तिथला नियम सांगितला आणि पहाटे 5 वाजता पाहिजे तर पाने मांडतो म्हणून सांगितलं. पण ते लोक ऐकेनात. अखेर त्यांनी ती तक्रार श्री ब्रह्मचैतन्यांकडे नेली. ब्रह्मचैतन्य महाराजांना काही झाले तरी ब्रह्मानंद बुवा त्यावेळी त्यांना जेवू घालणे शक्य नाही याची खात्री असून देखील श्रीमन महाराजांनी त्या लोकांना तुम्ही जेवू न घातल्यास आम्हाला तुमच्यापुढे बोंबलायला सांगितले आहे असा निरोप ब्रह्मानंद बुवांना सांगा म्हणून सांगून परत पाठवलं. त्याप्रमाणे त्या लोकांनी श्री गुरूंना सांगितलं. श्री गुरूंनी निरोप ऐकला, त्यातला आशय समजून घेतला आणि त्या लोकांना बरं आहे, अन्नाची सिद्धता होईपर्यंत आपण जरा भजन करूया म्हणून त्यांना मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात नेऊन वर्तुळाकार बसवलं. आपण स्वतः मध्यभागी बसून भजन सांगू लागले. भजन इतकं रंगलं की ती मंडळी देहभान विसरली. रात्रीचे 2-2:30 वाजून गेले असतील. श्री गुरूंनी भजन थांबवलं आणि तुम्हाला भूक लागली आहे ना, चला हणमप्पाच्या पाठीमागे काय सापडते ते पहा. मारुती रायाच्या पाठीमागे जाऊन पाहता एक लहानसं भाताचं तपेलं आणि एक लहानसं झुणक्याचं पातेलं झाकून ठेवलेलं आढळलं. भजन चालू असताना कोणी आलं गेलं नव्हतं. मग ही 2 भांडी तिथे कशी आली याचं त्या मंडळींना आश्चर्य वाटलं. त्याचबरोबर एवढंसं अन्न इतक्या मंडळींना पोटभर कसं होणार अशी धास्तीही त्यांना वाटली. पण कोणी तसं बोलून मात्र दाखवलं नाही. श्री गुरूंनी पत्रावळी मांडायला लावल्या आणि सर्वांना भोजन घातलं. सर्वांची आकंठ तृप्ती होऊन शिवाय अन्न शिल्लक राहिलेलं जेव्हा त्या मंडळींनी पाहिलं तेव्हा तर ते अवाक झाले. श्री गुरूंनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. पण द्वादशीचा प्रसाद सकाळी बरोबर 7 वाजता आहे, तत्पूर्वी स्नान करून हजर राहा असं श्री गुरूंनी बजावायला कमी केलं नाही. वाचक हो, संतांची या खुणा संतची जाणती ही अभंगातली ओळ तुमच्या परिचयाची आहे. आता प्रस्तुत उदाहरणात ती कशी लागू पडते ते पाहू. श्री गुरु एकादशीला तीर्थाशिवाय काही घेत नसत. शक्य तर सर्वांनी तसंच करावं असं त्यांचा कटाक्ष होता. ते नाही जमलं तर थोडाफार फलाहार घेण्याची त्यांची परवानगी असे. त्या दिवशी भोजन मात्र कटाक्षाने वर्ज्य असे. या श्री गुरूंच्या नियमाला अनुसरून श्री गुरूंनी त्या मद्रासकडच्या मंडळींना जेवण मिळणार नाही असं स्पष्ट सांगितलं असताना त्या लोकांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे तक्रार केल्यावर त्या लोकांना जो मंत्र दिला त्यातच सारं इंगित आहे. भोजन मिळालं नाही तर श्रीमन महाराजांनी आपल्याला बोंबलायला सांगितलं आहे असा तो निरोप होता. यावरून नियम मोडून भोजन घालण्याची श्रीमन महाराजांची श्री गुरूंना आज्ञा केली असा वरवर अर्थ निघतो. परंतु नियमभंगाची आज्ञा श्री गुरूंना श्री ब्रह्मचैतन्य कसे देतील? श्री गुरूंचा नियम तर मोडला जाऊ नये आणि त्या लोकांचं तर काम व्हावं अशी ती आज्ञा होती. भोजन दिलं नाही तर बोंबळण्याची त्यांनी त्या लोकांना आज्ञा केली होती आणि श्री गुरूंना सांगताच त्यांनी अर्थ ओळखला. आपण भोजन तर देणार नाही पण हे लोक बोंबळणार तर मग त्यांना देवाच्याच नावाने बोंबलायला लावावे असा त्यांनी म्हणजे श्री गुरूंनी गुरुवाज्ञेचा रास्त अर्थ केला आणि त्या मंडळींना तयारी होईपर्यंत भजन करूया असं सांगितलं. त्यात गुरुवाज्ञेचे पालन तर झालंच. भजनाला सुरुवात होताच ते लोक भूक तहान विसरून इतके तल्लीन झाले की एकादशीची घटका पळे संपून द्वादशी लागेपर्यंत श्री गुरूंनी भजन लांबवलं आणि याचं त्यांना भानच राहिलं नाही. आणि द्वादशी लागता श्री गुरूंनी त्यांना भोजन घातलं. त्यात श्री गुरूंच्या नियमाचंही पालन झालं. आता मारुतीरायाच्या देवळामागे जे तयार अन्न निर्माण झालं याबाबत एवढं म्हटलं असतं पुरे की उभयता महाराजांना सिद्धी प्राप्त होत्या. त्यांचंच हे कार्य यात संशय नाही. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. प्रकरण 26. श्री गुरूंचे निर्याण. श्री ब्रह्मानंद गुरु अलीकडे 2 वर्षे थंडी तापाने बेजार होऊन अशक्त झाले होते. आता त्यांना 60वं वर्ष लागलं होतं.
अशा अशक्तावस्थेत देखील ते ज्या प्रकारे कष्ट करत असत, सतत संचार करत असत, उपवासादी व्रत चालवत असत, यावरून इतक्या लवकर ते आपल्याला सोडून जातील अशी शंकाही सामान्य माणसाला कधी शिवणं शक्य नव्हतं. आणि तशी कधी कोणाला शिवली नाही. त्रिकालज्ञानी अशा त्यांना मात्र काळाची चाहूल लागली असावी असं वाटतं. याची जाणीवही हसत खेळत मधून आपल्या भक्तांना देण्याचा ते प्रयत्न करत, पण कोणालाही त्यावेळी त्यांच्या बोलण्यातील उद्दिष्टाचं ज्ञान होत नव्हतं आणि झालं नाही. एकदा श्रीगुरू मी आश्रम घेतो म्हणजे पुढे तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही असं म्हणत. नुसते म्हणून ते थांबले नाहीत, तर एकदा बेलधडी येथल्या दासनवमीच्या उत्सव प्रसंगी ते ब्रह्मश्री गुरुनाथ शास्त्री, श्री वासुदेव शास्त्री, कुरुंदवाडचे श्री बानुशास्त्री वगैरे विद्वानांच्या मेळाव्यात श्री गुरूंनी तो प्रश्न उपस्थितही केला होता. श्री गुरूंनी सर्व तयारीही करवून उत्तम अशा 2 छाट्याही आणवल्या. पण आश्रम घेण्याचा विधी श्री गुरूंना समजावून सांगितला. तेव्हा प्रणवोपदेशाला अधिकारी स्वामींना बोलावून आणावं, त्यांच्याकडूनच प्रणवोपदेश आणि आश्रम दीक्षा घ्यावी लागेल असं जेव्हा श्री गुरूंना कळून चुकलं, तेव्हा मग आम्हाला दुसरा गुरु करून घेतला पाहिजे, तर हे तर माझ्या हातून कालत्रही घडणार नाही. एकदा केलेल्या गुरुला सोडून दुसरा गुरु करून घेणं म्हणजे एकदा करून घेतलेल्या नवऱ्याला सोडून दुसरा नवरा करून घेऊन व्यभिचार दोष पदरी बांधून घेण्यासारखं आहे असं विनोदानं म्हणाले. आणि मला आश्रमच घ्यायचा नाही असं म्हणून त्यांनी आश्रम घेण्याची गोष्टच मनातून काढून टाकली. सुज्ञ वाचकांच्या यावरून एवढं मात्र ध्यान येऊन चुकलं असेल की एकदा उपदेश घेऊन एखाद्याला गुरु केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्या गुरुला डावलून दुसरीकडे जाऊन उपदेश घेता येत नाही आणि घेऊ नये. पहिल्या गुरुच्या ठाईच एकनिष्ठा ठेवावी. केव्हा केव्हा तर जो मनुष्य देऊळ बांधतो तो ते पुरे होईपर्यंत जगत नाही असे म्हणत. श्री व्यंकटपतीचा जीर्णोद्धार जवळजवळ पुरा झाला होता. यदा कदाचित अल्पस्वल्प भाग राहिला असल्यास तो पुरा होण्याच्या आत आपला अवतार आटोपणार असं ध्वनित करण्याचा श्री गुरूंचा मानस असावा. केव्हा केव्हा तर उत्तरोत्तर काळ फार कठीण येणार आहे, यापुढे आपल्यासारख्याने न जगणे बरे असेही उद्गार श्री गुरु काढत असत. केव्हा केव्हा आता माझी प्रकृती फार चांगली आहे, आता फार वर्षे जगणार नाही असेही म्हणत. एका वेळी तर आपल्याला पटकी झाली आहे असं सर्व भक्तांना त्यांनी सांगून पाठवलं. घाबरत जाऊन त्यांचे अनेक शिष्य जमताच काल जास्त होते आज जरा कमी आहे असे सांगून त्यांना श्री गुरूंनी परत पाठवलं. एवढं मात्र खरं की आजवर श्री गुरूंनी ज्या काही उपाधी आपल्या मागे लावून घेतल्या होत्या त्या सर्व उपाधींची उत्तम व्यवस्था लावून नेमलेल्या पंचांच्या देखरेखीखाली स्वतंत्रपणे व्यवस्थित कार्य चालू शकते याची आपण गैरहजर राहून श्री गुरूंनी खात्री करून घेतली होती आणि अशा रीतीने त्या उपाधीतून ते मुक्तही झाले होते. बेलदडी, व्यंकटापूर, गोंदवले ही त्यांची खरी उपाधिस्थाने होत. तीही सोडण्याचा त्यांचा कायमचा निर्धार होऊन आपल्या अंतकाळाला यथायोग्य असं स्थान ते हुडकत होते असं दिसतं. शके 1840 सालचा श्री रामनवमीचा उत्सव श्री गुरूंनी अत्यंत थाटाने पार पाडला. उत्सवापूर्वी दर सालच्या वहिवाटीप्रमाणे आसपासच्या सर्व गावी ते स्वतः संचाराला जाऊन आले. प्रत्येक गावी श्री गुरूंनी सर्व भक्त मंडळींना यावर्षी उत्सवाला येण्यास चुकू नका, ही शेवटची रामनवमी, यानंतर मी विश्रांती घेणार आहे असे स्पष्ट बजावल्याचं सांगतात. म्हणून त्यावर्षी रामनवमीच्या उत्सवाला 7-8 हजारावर लोक जमले होते. यावर्षी अपरिमित अन्नदान झालं. भक्तांच्या इच्छेनुरूप रोज पक्वानं बनवली जात. 18 पगड जातीला पुरेशी होतील अशी बनवली जात. गोरगरिबांना त्यावर्षी श्री गुरूंनी विपुल धान्य, वस्त्र आणि द्रव्य दिलं आणि त्यांना तृप्त केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी श्री रामरायाच्या पुढल्या व्यवस्थेसाठी व्यवस्थापक पंचाकडे आपल्या अक्षय अशा लहान पिशवीतून 1000 रुपये काढून दिले म्हणे. वैशाख मासी श्री लक्ष्मी व्यंकटेशाचा विवाह महोत्सव संपवून आषाढ मासातील गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला गोंदवलेला जातो असं सांगून श्री गुरु तिथून निघाले. यावेळेला त्यांच्याबरोबर बेलधडीचे नारायण भट्ट हरलापूर होते. गदग, हुबळी, धारवाड, बेळगाव अशा वाटेवरील गावी थांबत थांबत श्री गुरुपौर्णिमेच्या सुमाराला सांगलीला आले. सांगलीलाही श्री गुरूंचा शिष्य समुदाय बराच होता. श्री गुरूंनी नामसप्ताह आणि श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव सांगलीला उरकला. श्री गुरूंच्या मनातून कृष्णाकाठी कायमचा वास करावा असं होतं असं दिसतं. म्हणून कृष्णेच्या काठी असलेल्या 8-10 खेड्यात संचार करून अखेर ते उगारला आले.
तिथे श्री गुरूंनी एक नामसप्ताह केला. त्यानंतर श्री गुरु कागवाडला आले. 4-6 दिवस तिथे राहिले. त्यावेळी श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन त्यांना आमच्याकडे तुम्ही काही दिवस या अथवा आम्हीच तुमच्या गावाला येतो असं सहजगत्या म्हणाले होते म्हणे. अशा रीतीने कागवाडचा कृष्णकाठ श्री गुरूंनी मुकरर केला आणि श्रावण मासाच्या सुरुवातीला ते व्यंकटापूरला परत गेले. श्रावण मासी संपूर्णपणे तेथे राहून श्रावणातील सणवार कसे साजरे करायचे याबाबत सेवेकऱ्यांना साध्यंत सूचना श्री गुरूंनी दिल्या. भाद्रपद मास सुरू होताच नवरात्र उत्सवाच्या आमंत्रणाच्या निमित्ताने श्री गुरूंनी पुन्हा सर्व गावी संचार केला आणि आपल्या सर्व भक्तांना न कळवू देता त्यांना अखेरचं दर्शन दिलं. अशा रीतीने हिंडत हिंडत ते होंबाळला भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी आले. दर्शनार्थ भक्तपरिवार जमताच पौष्टपदीचा उत्सव तुमच्या गावी केला तर कसं असा प्रश्न श्री गुरूंनी त्यांना विचारला. तो त्या भक्त मंडळींना त्यांच्यावर श्री गुरूंचा अनुग्रहच असं वाटलं असल्यास नवल नाही. सर्वांनी अनुमोदन देताच भाद्रपद शुद्ध अष्टमीला मोठ्या थाटाने नामसप्ताहाला प्रारंभ झाला. भाविक भक्तांनी श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे एकेकाने एक दिवशी प्रस्थ केलं. हा सोहळा पौर्णिमा अखेर चालला. भाद्रपद द्वितीयेच्या दिवशी तिथून श्री गुरु निघाले. श्री गुरूंना निरोप देण्यासाठी बहुसंख्येने लोक जमलेले पाहून श्री गुरूंनी उपदेश केला तो खालीलप्रमाणे. खरोखरच आपल्या हातात काहीच नसते. सर्व काही श्री रामरायाच्या प्रेरणेने होत असते आणि तोच करवून घेत असतो. आपलं मरण आपल्याला समजतं. ज्याला समजत नसेल त्याला एवढं तरी खास माहीत असतं की ज्या अर्थी आपण जन्माला आलो आहोत त्या अर्थी केव्हा तरी एक दिवस मरणार. तो दिवस नजीक आहे या भावनेने मरण येण्यापूर्वी आपण श्री रामरायाच्या कृपेला हर प्रयत्नाने प्राप्त झाले पाहिजे. तसे झाल्यास भयानक अशा या भवसागरातून पार होणं अशक्य आहे. परंतु प्रपंचाच्या व्यामोहाने आम्ही तिकडे लक्ष देत नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? यापुढे एवढ्या कळकळीने सांगणारे तुम्हाला कोणी भेटणार नाहीत. पुढे फार कठीण काळ येणार आहे. आम्हा ब्राह्मणांनाही लोकांची सेवा करावी लागणार आहे. म्हणून सदा सर्वदा श्री रामनाम जप विसरू नका. श्री रामरायावर व श्रीमन महाराजांवर दृढ विश्वास ठेवा. पुढे केव्हाही कोणीही काहीही तुम्हाला सांगितलं तरी सर्वथा राम नाम जप सोडू नका. कोणत्याही परिस्थितीत स्वधर्म सोडू नका. स्वधर्मे निधनम श्रेय हे वचन उराशी बाळगा. अल्पसंतुष्ट व्हा. जास्ती आशा करू नका. शक्य तितक्या उदार बुद्धीने दानधर्म करा. म्हणजे श्रीमन महाराजांच्या कृपेने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं भय बाळगण्याचं कारण नाही. असा अखेरचा बहुमोल उपदेश करून श्री गुरु स्टेशनकडे गेले. आबालवृद्ध स्त्री पुरुष अशी सर्व भक्तमंडळी भजन करीत श्री गुरूंना पोचवायला गेली. गाडी येताच श्री गुरु गाडीत चढले. सर्वांनी श्री गुरूंना नमस्कार केला. श्री गुरूंनी सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वजण मला नीट पाहून घ्या, नीट दर्शन घ्या, पुन्हा मिळणार नाही अशा अर्थगर्भपूर्ण वाणीने भक्तवृंदाला जागं केलं. आणि लगेच ते विसरलं जावं म्हणून की काय, व्यंकटपुराला नवरात्रात येण्याचं कोणीही चुकवू नका असं श्री गुरु सांगत असतानाच गाडी निघून गेली. श्री गुरु बेटगिरीला 1-2 दिवस राहिले. बेटगिरीतील एक भाविक स्त्री श्री गुरूंना तिथे मुक्काम असल्यावेळी त्यांची फार सेवा करत असे. संसारात सर्व प्रकारची अनुकूलता तिला होती. तिचा मरणकाळ जवळ आला आहे असं जाणून आणि तिच्या सेवेचं फल तिला देऊन तिच्या जीवाचं सोनं करावं या उद्देशाने श्री गुरु तिच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांनी नामस्मरण चालू ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला की ती स्त्री प्राणोत्क्रमण होईपर्यंत शुद्धीवर होती आणि मुखाने श्री गुरूंबरोबर राम राम म्हणत होती. रामनामात ती तल्लीन झाली होती. अंती त्रिदोष होतो आणि रामनामावरील लक्ष उडतं. तसं श्री गुरूंनी होऊ न देता तिला सद्गती दिली. लोकांना फार आश्चर्य वाटलं. श्री गुरु बेटगिरीहून व्यंकटापूरला गेले. तिथे 2 दिवस राहिले. बोलता बोलता एक दिवस तिथे सेवेस राहिलेल्या श्रीपाद भट्टांना मला आता सगळ्याचाच कंटाळा आला आहे. राम राम म्हणत एकांत करावा म्हणतो. तुम्ही शेती मोडू नका असं म्हणाले. लगेच बोलणे फिरून श्री गुरूंनी मी पुन्हा येईन, भिवू नका असं म्हटलं आणि दुसऱ्या एका प्रसंगी पैसा जवळ असणं फार वाईट नाही, ते बखेडे निर्माण होतात. मरताना जवळ पैसा शिल्लक ठेवू नये. देवाच्या कामाला खर्च करून टाकावा, काहीही उरवू नये असं देखील त्यांनी सांगितलं. तिथे उप्पार गणपती नावाचा इसम राहत होता. त्याला देऊळ बांधणाऱ्यांनी शिखर चढवू नये असं सहजच सांगितलं. त्याच सुमाराला बिदरहळीचे काही भाविक
श्री गुरूंच्या दर्शनाला आले होते. त्यांनी आपल्या गावातील मुरलीधराचं देऊळ बांधण्याची गोष्ट श्री गुरुजवळ काढली. श्री गुरूंच्या नजरेखाली ती कामगिरी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी श्री गुरूंनी त्यांना घागर भरत आली, आता कसलं देऊळ असं सांगितलं. परोपरीने श्री गुरु आपली निर्याण घटका भरत आली असं आडमार्गाने सुचवत असून देखील मोहांध भाविकांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजू शकला नाही. हे केवढं आश्चर्य. श्री गुरूंनी भाद्रपद वद्य सप्तमीच्या दिवशी श्री व्यंकटापतीला दुपारचा अभिषेक, अलंकार पूजा, नैवेद्य, आरती स्वतः केली. भोजनोत्तर अर्धा तास विश्रांती घेऊन श्री लक्ष्मी व्यंकटेशाला साष्टांग नमस्कार घालून श्री गुरूंनी त्यांचा निरोप घेतला आणि मी बेलदडीला जातो असं तिथल्या लोकांना सांगून श्री गुरु तिथून निघाले. तरी पण श्री गुरूंचं हे प्रयाण शेवटचंच आहे असा श्री गुरूंच्या वागणुकीवरून कोणालाही संशय आला नाही. व्यंकटापुराहून श्री गुरु निघाले ते संध्याकाळच्या सुमाराला बेलदडीला आले. येताच त्यांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं, त्याची परवानगी घेतली आणि गावातल्या सर्व भाविकांच्या घरी जाऊन त्या सर्वांना न कळत आपल्या दर्शनाचा लाभ श्री गुरूंनी प्राप्त करून दिला. दिवे लागणीच्या सुमाराला श्री रामसंस्थानाचे कारकून श्री दामाजी पंत वजे यांना बरोबर येऊन बिंदकट्टीला जाऊन श्री गुरूंनी मुक्काम केला. जाताना वाटेत श्री वजे यांना तुला कोणी काही सांगितलं तरी ते काम सोडू नको, त्यातच तुझं कल्याण आहे असं बजावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दामाजी पंतांना परत पाठवून मुडलेप्पा नावाच्या भाविकाला बरोबर घेऊन श्री गुरु गदगला आले. भाविक भक्तांना दर्शन देऊन 9वी दिवशी संध्याकाळी रेल्वेने हुबळीला आले. दशमीच्या दिवशी तबीब यांच्या घरी श्री गुरूंनी श्रीमंत महाराजांचा पक्ष उरकला. संध्याकाळी धारवाडला जातो म्हणून निघाले. पण अमरगोळ स्टेशनवर श्री गुरूंनी शेडबाळची तिकीटं काढली आणि तिथून रात्री 12च्या गाडीने मुडलेप्पासह ते शेडबाळकडे रवाना झाले. एकादशीच्या दिवशी दुपारी 11:30 वाजता श्री गुरु कागवाडला पोचले. कागवाडला त्यावेळी प्लेग होता. गाव फुटलं होतं. लोक रानात वस्ती करून होते. श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन कागवाडकर मिरजेला जाऊन राहिले होते. श्रीमंताचे दिवाणजी आणि गणपतीच्या देवळाचे पुजारी श्री गुरु आले त्यावेळी श्रीमंताच्या नवबाग नावाच्या मळ्यात राहायला निघाले होते. पण श्री गुरु आलेले दिसताच त्यांनी आपला निघण्याचा बेत स्थगित केला. परंतु श्री गुरूंनी माझ्याकरता प्लेगच्या भागात तुम्ही राहू नका, मी औसेपर्यंत इथे राहणार आहे, या निवांत जागेत राहून विश्रांती घेण्याकरता मी आलो आहे, तुम्ही ज्या मळ्यात आहात तिथेच मी रोज जेवायला येईन असं त्यांनी सांगून त्या दोघांना नवबाग मळ्याकडे पाठवून दिलं. श्री गुरु कागवाडला आल्याची बातमी गावात पसरली. पुष्कळ भक्तांनी त्यांचं दर्शन घेतलं. श्री गुरूंनी सगळ्यांच्या योगक्षेमाची विचारपूस केली. तिथल्या लोकांनी मात्र श्री गुरूंना हे काय, नवरात्र महोत्सव जवळ आला असताना आपण इकडे कसं येणं केलं असा प्रश्न केला. त्यावर श्री गुरूंनी कंटाळा आला म्हणून आलो, 4 दिवस विश्रांती घेऊन शुक्रवारी परत जात आहे असं सांगितलं. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे श्री गुरु दुपारी 2-3च्या सुमाराला कृष्णा स्नानाला नदीवर गेले. कागवाडपासून नदी किमान 2.5 मैल दूर आहे. स्नान करून श्री गुरु सायंकाळी कागवाडला आले. त्यांनी भजन आरती केली. त्यांनी फक्त रामाचं तीर्थ तेवढं प्राशन केलं आणि राम राम म्हणत गणपतीच्या देवळात झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र श्री गुरूंनी मुडलेप्पाला इथे प्लेग आहे, तू मुलाबाळांचा मनुष्य, तरी निष्कारण जीव धोक्यात घालू नकोस, गावाकडे परत जा असं सांगितलं. ते ऐकून महाराज आपण फार अशक्त झाला आहात, मी आपल्या सेवेला इथेच राहतो, तसं घरात सांगून आलो आहे असं मुडलेप्पा नम्रपणे म्हणाला. तरी पण तुला गेलंच पाहिजे, तू जातोस की नाही, माझं ऐकत नाहीस काय असं जेव्हा श्री गुरु म्हणाले तेव्हा त्याचा निरुपाय झाला. श्री गुरूंच्या पिशवीत काहीच पैसे नसल्याचं त्याला माहीत असल्यामुळे तो आपल्याजवळील 100 रुपयाची नोट श्री गुरूंना देऊ लागला. तेव्हा श्री गुरु फक्त हसले आणि माझ्याजवळ पैसे नाहीत काय, अजून तुझा खुळेपणा गेलेला दिसत नाही असं म्हणून श्री गुरूंनी आपली अक्षय पिशवी उलटी करून ओतताच त्यातून शेकडो मोहरा खाली पडल्या. ते पाहून तो खजील झाला. पूर्वी श्री दामाजी पंतांवरील संकट दूर करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने महाराजांचा वेश घेऊन विजापूर दरबारात बादशाहपुढे आपल्या लहानशा थैलीतून लक्षावधी रुपयांची रास घातल्याची त्याला आठवण झाली. श्री गुरूंच्या अगाध महिम्याची प्रशंसा करत अखेर मुडलेप्पा परत जायला तयार झाला. निघायला तयार झालेल्या मुडलेप्पाला श्री गुरूंनी, मुडलेप्पा
तिरकंबटाच्या मुलीचं लग्न व्यंकटापुराला अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी करण्याचं ठरलं आहे. मी कदाचित आलो नाही तरी माझ्याकरता न थांबता कार्य उरकून घ्यायला मी सांगितलं आहे असं त्यांना सांग. नवरात्राच्या उत्सवाला तू न चुकता जा. मला यायला कदाचित 1-2 दिवस उशीरही होईल, तरी माझी वाट पाहू नका. सगळ्यांनी मिळून उत्सवाला प्रारंभ करा अशी श्री गुरूंनी त्याला आज्ञा केली आणि 1 नारळ आणि 1 मोहर प्रसाद म्हणून देऊन त्याला आशीर्वाद देऊन पाठवलं. अशा तऱ्हेने आपल्याबरोबरच्या मुडलेप्पालाही परत पाठवून श्री गुरु महाप्रयाणाच्या तजविजीला मोकळे झाले. श्री गुरूंची ही निर्वानिरव पाहून मुडलेप्पा मनात चरकला म्हणतात. आणि तसा मनात विचार येण्यासारखी त्यावेळी श्री गुरूंची निर्वानिर्वीची भाषा निस्संशय होती. वास्तविक श्री गुरूंनी एकादशीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी श्रीमंत आप्पासाहेब यांचे दिवाणजी बाबूराव यांना आपण झालेली हकीकत आप्पासाहेबांना कळवू नका असं सांगितलं होतं. तरी सेवक या नात्याने श्रीमंतांना कळवणं आपलं कर्तव्य आहे हे जाणून दिवाणजी बाबूरावांनी आधीच पत्र लिहून श्रीमंतांना कळवण्याची तजवीज केली होती. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी श्रीमंत आप्पासाहेब मिरजेहून आले. अकस्मात आलेल्या त्यांना पाहून श्री गुरूंनी इथे प्लेग आहे, उगीच कशाला आला असं त्यांना विचारलं. तेव्हा आप्पासाहेब यांनी श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करून आपल्या दर्शनाकरता आलो असं विनयपूर्वक सांगितलं आणि त्या रात्री तिथेच वस्ती केली. रात्री झोपण्यापूर्वी श्री गुरूंनी आप्पासाहेब यांना अलीकडे दगदग फार झाल्यामुळे मनाला कंटाळा आलेला आहे. श्री रामरायाच्या कृपेने आता माझा देह कृष्णा नदीस पडल्यास बरे होईल असं म्हटलं. श्रीमंत आप्पासाहेब हे खरोखर तयारीचे होते. त्यांनी लागलीच श्री गुरूंना आपल्यासारख्या परमपुण्य पुरुषाचा देह खरोखर जिथे पडेल ती पुण्यभूमीच होय असं सांगून टाकलं. श्री गुरूंनी त्यावर हसत हसत छे असं म्हणू नका, कृष्णा नदीची योग्यता भागीरथी नदीपेक्षा अधिक आहे. यापुढे पुण्यपुरुषांची काय कथा असं म्हटलं आणि थोडा वेळ ते गप्प झाले. पुढे थोड्याच वेळात श्री गुरु आप्पासाहेबांना उद्देशून आवसेच्या दिवशी मी व्यंकटपुराला जायला निघावं म्हणतो असं म्हणाले. त्यावर आप्पासाहेबांनी श्री गुरूंना अमावास्येच्या दिवशी इथून केव्हाही निघाला तरी प्रतिपदेला घटस्थापनेकरता सकाळी व्यंकटपुराला पोहोचणं कदापि शक्य होणार नाही हे आपले विधान जाणवून देखील त्यावर श्री गुरूंनी त्याच दिवशी मी तिथे पोचलं पाहिजे असं नाही, सर्व साहित्याची तयारी झालेलीच आहे आणि तिथल्या व्यवस्थापकांना सर्व माहिती देऊन ठेवलीच आहे, मी गेलो नाही तरी चालेल अशी पुस्ती जोडली आणि ते झोपले. दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद वद्य त्रयोदशीच्या दिवशी सकाळी श्री गुरु यांनी आप्पासाहेबांना आज धनुर्मासाची तयारी होऊ दे, पुष्कळ लोणी आणवा असं सांगितलं. आप्पासाहेबांनी लगेच आपल्या दिवाणजीला श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सर्व तयारी करा असं सांगितलं. श्री गुरु आणि आप्पासाहेब दोघे मिळून सकाळी 10च्या सुमारास नवबागेत जाऊन पोचले. भोजनाला थोडा अवधी होता म्हणून श्री गुरु तिथल्या एका रयताच्या घराच्या कट्ट्यावर टेकले. नंतर श्री गुरु ही जागा फार उत्तम आहे, इथे तुम्ही आणि आम्ही मिळून काही दिवस राहावं असं मला वाटतं, तरी तुम्ही इथे एक घर बांधवा म्हणाले. त्यावर आप्पासाहेबांनी इथे घर बांधण्याचं कारणच पडत नाही, प्लेग वगैरे झाला तर आम्ही मिरजेसारख्या दुसऱ्या गावीच राहायला जातो. सध्या आपण तर व्यंकटापूरला परत जाणार म्हणता, अशा स्थितीत सध्या दोघांनी मिळून इथं राहणं कसं शक्य होणार असं श्री गुरूंना म्हटलं. यावर श्री गुरूही सोडवणुकी दाखल दसऱ्याचा उत्सव झाल्यावर परत येतो, त्यानंतर पाहूया, सध्या मला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत आहे, कॉलरा बिलारा होणार आहे की काय न कळे असं म्हणाले. श्री गुरूंचं हे बोल ऐकून आप्पासाहेब खिन्न झाले आणि त्यांनी गुरूंना सुंठीचा काढा करून देऊ का, लिंबे आणू का असं विचारलं. तेव्हा श्री गुरूंनी नको, श्री रामनाम हेच फक्त माझं औषध आहे असं म्हटलं आणि ते स्नानाला उठले. भोजन वगैरे झाल्यावर त्यांनी थोडी विश्रांती घेतली आणि ते उठले. त्यावेळी संध्याकाळचे 4:30 वाजण्याचा सुमार झाला होता. श्रीमंत आप्पासाहेबांची मिरजेला परत जाण्याची सिद्धता झालेली पाहून त्यांनी श्री गुरूंजवळ येऊन जेव्हा नमस्कार केला तेव्हा श्री गुरूंनी आप्पासाहेब यांना फलमंत्राक्षदा देऊन आशीर्वाद दिला. आप्पासाहेबांनी त्यावेळी विनयाने आपण इथे राहत असताना माझ्या आजारामुळे मला आपल्या सेवेला हजर राहता येत नाही, त्याबद्दल मला फार विषाद वाटत आहे असं म्हटल्याचं त्यावेळी हजर असणाऱ्या लोकांच्या तोंडून समजलं. त्यावर श्री गुरूंनी पण छे छे, तिळमात्रही तसा विषाद तुम्ही मनाला वाटून देऊ नका, मी तुमच्या घरातच असल्यासारखं आहे, तुमचे लोक माझी व्यवस्था सर्वतोपरी उत्तम रीतीने ठेवीत आहेत, तुम्ही कसलीही चिंता करू नका असं बोलून
त्यांचं समाधान करून त्यांना पाठवलं. श्री गुरु कागवाडला आल्यास आजचा 3रा दिवस होता. श्री गुरूंच्या आगमनाची बातमी आसपास पसरायला वेळ लागला नाही. श्री गुरूंच्या दर्शनार्थ सांगलीहून त्यांचे कट्टे शिष्य गु व हरिभाऊ हरदास आणि सांगली तालुक्याच्या म्हैसाळला सरकारी कामानिमित्त आलेले गु व काळे जामदार यावेळपर्यंत तिथे येऊन पोचलेच होते. त्यांना आणि गु व रामराव हेब्बाळ यांना बरोबर घेऊन श्री गुरु काळोख पडण्यापूर्वीच कागवाडाला दाखल झाले. रात्री झोपण्याच्या वेळी श्री गुरूंनी कारकून बाबूराव याला बोलावून घेतलं आणि त्याला उद्या उपवास आहे, तरी उद्या कागवाडाला परत न येता मी तुमच्याच झोपडीत झोपतो. शुक्रवारी मात्र धनुर्मासाप्रमाणे झोपडीतच लवकर स्वयंपाक करावा असं बजावलं. वास्तविक श्री गुरूंनी आप्पासाहेबांना दोघे एकत्र राहूया असं जे म्हटलं होतं त्यामागचं श्री गुरूंची भावना श्रीमंत आप्पासाहेबांना कळली नाही असे मोठ्या खेदाने म्हणावं लागतं. ती जर कळती तर आप्पासाहेब कदापि श्री गुरूंना सोडून जाणं शक्य नव्हतं. श्री गुरूंनी कारकून बाबूरावांना जेव्हा उद्या कागवाडला परत न येता मी तुमच्याच झोपडीत झोपतो असं सांगितलं तेव्हाही श्री गुरूंना तकलीफ फार होत आहे हे त्यांनी जाणायला पाहिजे होतं. तसं घडलं नाही. कसं कळणार? जी गोष्ट श्रीमंत आप्पासाहेबांच्या ध्यानी येऊ शकली नाही तिथे गरीब बिचाऱ्या बाबूरावांचं काय पाड? त्यातून श्री गुरूंच्या एकंदर हालचालीवरून त्यांच्या स्पष्ट बोलण्यातून काही अनिष्ट गूढार्थ सूचित केला जात आहे अशी बिलकुल कोणाला शंका येत नव्हती. ईश्वरस्य माया दुरत्यया असं जे म्हटलं जातं त्याचा भावार्थ एवढाच की माया ईश्वराखेरीज सर्व प्राण्यांना त्यात गुरफटून टाकते. तद्वतच संतांचं आहे. संतांचं देवांशी ऐक्य झालेलं असतं. त्यामुळे संतांनी पसरलेल्या मोहजालाचा मतितार्थ कोणाला समजत नाही. तो समजण्यासाठी तितक्याच योग्यतेचा मनुष्य पाहिजे. असो, अशा रीतीने श्री गुरूंच्या सुखसमागमात त्या लोकांनी त्रयोदशीचा म्हणजे बुधवारचा दिवस घालवला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्थीच्या दिवशी श्री गुरूंनी अरुणोदयापूर्वी उठून शौच मुखमार्जनादी देहकर्म उरकलं. श्री गजाननाला नमस्कार केला आणि श्रीमंत महाराजांनी त्या गावी स्थापन केलेल्या श्री राम मंदिराकडे ते गेले. तिथे जाताच त्यांनी प्रथम श्री रामरायाचं दर्शन घेतलं. क्षणभर तिथे बसले. त्यावेळी गु व हरिभाऊ हरदास यांनी येऊन श्री गुरूंना नमस्कार केला आणि उदय घरी वडिलांचा पक्ष आहे, सांगलीला जावे म्हणतो असं म्हणून परवानगी मागितली. त्यावेळी श्री गुरूंनी त्यांना काही झाले तरी तुम्ही आज सांगलीला जाऊ नका, पक्ष पुढे करता येतो, मी उद्या सकाळी जात आहे, मला पाठवून मग तुम्ही जा असं निक्षून सांगितलं. काळे जामदार नोकरदार, त्याला राहता येणार नाही. गणूबुवा रामदासी यांच्या घरी जेवण करून दुपारच्या गाडीने त्यांना तेवढं जाऊ दे असं सांगून काळे जामदाराला श्री गुरूंनी जायला परवानगी दिली. त्याप्रमाणे एकटे काळे जामदार सांगलीला गेले आणि गु व हरिभाऊ हरदास आणि गु व रामराव हेब्बाळ हे उभयता श्री गुरूंजवळ राहिले. नंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला श्री गुरु धमणीतून नवबागेकडे जायला निघाले. धमणी गाडी जुंपून आणायला थोडा उशीर लागला. गु व हरिभाऊ हरदास आणि गु व रामराव हेब्बाळ, गु व गणूबुवा रामदासी वगैरे मंडळींसह श्री गुरु श्री दत्त मंदिरापाशी धमणीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी श्री गुरु गणूबुवांना, ए रामदास, तू नावाला तेवढा रामदास बघ. उद्या तू मेलास तर तुझी बायका मुले ऊर पेटून रडतील, पण अकस्मात मी मेल्यास रडणारे कोणी नाहीत. हे एका अर्थाने फार चांगलंच आहे असं म्हणाले आणि हरिभाऊला, हे पहा हरिभाऊ, उद्या यदा कदाचित मी मेल्यास माझ्या देहाला अग्निस्पर्श होऊ देऊ नका. मी परम नैकिष्ट ब्रह्मचारी आहे. सुतक म्हणजे अशौच बाळगू नका, क्रियाकर्म करू नका. श्रीमंत महाराजांच्या कृपेने मी नित्यमुक्त झालो आहे. म्हणून या देहाला दगड बांधून श्रीकृष्णेच्या प्रवाहात रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असे प्रेमाने भजन करीत त्याचं विसर्जन करा. श्रीमंत महाराजांचा देह 24 तास ठेवला गेला होता, तसा माझा देह ठेवू नका. मी देहात असतानाही तरी या देहाचे तिळमात्र स्तोम माजवू नका. त्याला बिलकुल महत्त्व देऊ नका. मी देह सोडल्यास तंतोतंत अशीच व्यवस्था करा. त्यातून जगलोस तर व्यंकटपुराला जातच आहे वगैरे सांगत असतानाच धमणी गाडी तयार होऊन तिथे येऊन उभी राहिली. वाचक हो, ही निर्वानिर्वेची श्री गुरुमुखातून बाहेर आलेली वाणी ऐकून तिथल्या मंडळींच्या हृदयात कशी कालवाकालव झाली असेल याची प्रत्येकाने आपापल्या परीने कल्पना करावी हेच बरे. प्रथम श्री गुरु गाडीत बसले, नंतर बाकीची मंडळी चढली. गु व गणूबुवाही नवबागेला जाण्याच्या इच्छेने धमणीत चढू लागले. त्यावेळी श्री गुरूंनी, आता तुम्ही येऊ नका,
उद्या सकाळी श्री रामरायाचं तीर्थ घेऊन लवकर इकडे या असं सांगून गाडीत चढत असलेल्या त्यांना रोखलं. सकाळच्या 10च्या सुमाराला धमणी, श्री गुरु आणि सर्व मंडळी नवबागेत पोचली. धमणीतून उतरता क्षणीच श्री गुरु थोडा वेळ तिथे असलेल्या झोपडीत बसले. थोड्या वेळाने बहिर्दिशेस जाऊन आले. हातपाय धुत असता श्री गुरूंनी आपल्या अक्षय पिशवीत असलेली रक्कम 3 रुपये 12 आणे एका फडक्यात गुंडाळली आणि तिथे जवळच असलेल्या पलंगावर ठेवली आणि परसाकडेच गेल्यावेळी पिशवी घाण झाली आहे ती धुवून टाक असं जवळ असलेल्या बाबूरावाला सांगून त्याच्या हाती श्री गुरूंनी पिशवी दिली. त्या दिवशी गुरुवार होता. सर्वजण आज कृष्ण स्नानात जाऊया असं म्हणून श्री गुरु सगळ्यांना घेऊन नदीच्या काठाजवळ असलेल्या बाळेश्वर या पुरातन शिवमंदिरापाशी स्नानाकरता गेले. तेव्हा दुपारच्या 12ची वेळ झाली होती. तिथे जाता श्री गुरूंनी काही काळ भजन करून श्रीमन महाराजांची आरती केली. मग श्री गुरूंनी आपली अक्षय पिशवी नदीत धुतली, 3 वेळा झाडली आणि आता पिशवीचं काम संपलं असं म्हणून ती कृष्णेत बुडवून टाकली. स्नान करत असताना सर्वांना श्री गुरूंनी संकल्प सांगितला आणि विनोदाने सर्वांकडे दक्षिणा मागितली. नंतर श्री गुरूंनी स्नानाला सुरुवात केली. नदीत फार पाणी नव्हते, छाती इतकंच होतं. श्री गुरूंनी बाबूरावाला भोवऱ्याचा प्रारंभ कुठे आहे असं विचारून त्याच्याकडून त्याचा तपास करवला आणि तिथे हजर असलेल्या परिवारातील लोकांना कॉलरा होऊन कदाचित मी आटपल्यास याच भोवऱ्यात मला आणून सोडा, याला जलसमाधी म्हणतात. 4 गाडगी आणून ती तिरडीच्या 4ही कोपऱ्याला बांधून ठेवावी. नंतर नदीत ती तिरडी सोडताच त्या गाडग्यात पाणी भरताच ती भोवऱ्याच्या तोंडाला आणून पुढे ढकलल्यास ती तिरडी प्रेतासकट तळाला जाते आणि तळाला पोहोचताच खालून वर बुडबुडे येतात. तुम्हाला माहिती असावी म्हणून उगीच सांगून ठेवतो असं म्हणून श्री गुरु स्नान करू लागले. एवढ्याने वास्तविक श्री गुरूंच्या निर्याणाची यथार्थ कल्पना बरोबरच्या लोकांना यायला पाहिजे होती, पण ती आली नाही. श्री गुरूंचं हे सर्व विनोदाचं बोलणं आहे असं वाटलं. जर त्यांना खरं वाटलं असतं तर त्यांनी अप्पासाहेब मिर्झेंना तसं कळवलंच असतं, पण तसं झालं नाही. अविद्या माया ती हीच. असो, श्री गुरूंनी स्नान आटोपलं, श्रीमन महाराजांना आरती केली आणि सर्वांबरोबर ते नवबागेत परत आले. तेव्हा सुमारे दुपारचे 3 वाजले असावे. श्री गुरूंनी सगळ्यांना तुम्ही जेवण करा, हा माझा शेवटचा गुरुवार आहे, आता येवं. मी आज श्रीमन महाराजांच्या चरणतीर्थाखेरीज काहीही घ्यायचं नाही असं ठरवलं आहे असं सांगून कडकडीत उपास केला. सगळे जेवायला गेल्यावर श्री गुरु विश्रांती घेण्यासाठी पलंगावर आडवे झाले. संध्याकाळी 6च्या सुमाराला कारकून बाबूराव, गुबा हरिभाऊ घरदास वगैरे लोकांना बरोबर घेऊन श्री गुरु मळ्यातून सगळीकडे हिंडून आले आणि मळ्यात असलेल्या मोठ्या चौकोनी विहिरीच्या काठावर येऊन बसले आणि अहो हरिपंत, ही विहीर किती उत्तम आहे पहा. हजारो लोक जमले तरी पाण्याचा तुटवडा न पडण्या इतकी समृद्ध आहे असं म्हणाले. पुढे थोड्या वेळाने या मळ्याचं उत्पन्न काय असं श्री गुरूंनी कारकून बाबूरावाला विचारलं आणि उत्तराची वाट न पाहता लागलीच वाळेश्वर इथल्या नदीच्या पात्रातील भोवरा कागवाडच्या हद्दीत आहे की नाही असाही प्रश्न केला. पण तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाल्यामुळे श्री गुरु सगळ्यांना घेऊन झोपडीकडे परत आले आणि झोपडीत बसले. त्या झोपडीसमोर एक मोठं झाड होतं. श्री गुरूंनी बाबूरावांना हे कसलं झाड म्हणून विचारलं. बाबूरावांना माहीत नसल्याने त्यांनी विलायती झाड असं श्री गुरूंना मोघमात सांगितलं आणि खुळ्या, हा कदंब वृक्ष आहे. पूर्णावतारी श्रीकृष्ण परमात्म्याने भूभार नाहीसा करून अवतार कार्य संपताच 60 लाख यादव आणि 16,000 बायकांचा त्याग करून एकट्यानेच कदंब वृक्षाखाली बसून देहत्याग केला. अवतारी पुरुषांना देखील अखेर देहत्याग करावा लागतो. मग मनुष्याचा तिथे काय पाड. असं असलं तरी माणसाचा जगण्याचा हव्यास सुटत नाही असं म्हणाले. पुढे थोड्या वेळाने श्री गुरु स्वतः तांब्या घेऊन बहिर्दिशेला जाऊन आले. हातपाय धुवून संध्यावंदनाला बसले. बाबूरावांना जवळ बसून स्वयंपाकाची तयारी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सूर्योदयाला झाली पाहिजे. धनुर्मासाप्रमाणे बेत झाला पाहिजे. नजीकच्या गणेशवाडीच्या 7-8 ब्राह्मणांना आमंत्रण द्या आणि त्यांना सूर्योदयाला यायला बजावा असं श्री गुरु म्हणाले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.